नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत. म्हणजे आता निवडणुका आल्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांची आपल्याला चावडीवरती गप्पा मारायच्याच आहेत. पण महाराष्ट्रामध्ये ज्यांना उमेदवारी मिळते की नाही मिळते याच्यावरनं सतत चर्चा सुरू होती आणि ती मिळाल्यानंतर नागपूर एअरपोर्टवरती ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं, ज्यांची सुरुवात राजकारणाची महाराष्ट्रातनं झाली, बाळासाहेब ठाकरेंचे लाडके मंत्री म्हणून ज्यांना ओळखलं जायचं महाराष्ट्रामध्ये, आणि आज नरेंद्र मोदींचे सुद्धा लाडके मंत्री ते झालेले आहेत. कारण 10 वर्ष एक खातं आपल्याकडे ठेवण्याचं कसब हे फक्त नितीन गडकरींनाच जमतं असं म्हटलं जातं. कारण बाकी अनेक पोर्टफोलिओज अनेक मंत्र्यांचे आपण बदललेले बघितले, पण नितीन गडकरी यांचा पोर्टफोलिओ मात्र त्यांच्याकडे कायम राहिलेला आहे. गडकरींचं राजकारण काय आहे? बऱ्याचदा गडकरी बोलतात, त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये काय, देशामध्ये काय, वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीज झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. गडकरींचं म्हणणं असतं की माझ्या जे मनात येतं ते मी बोलतो, पण तरीसुद्धा नितीन गडकरींचं बोलणं हे महाराष्ट्र कशा पद्धतीने बघतो हे आपण बघितलेलं आहे. गडकरी तसे मोकळे ढाकळे आहेत आणि आज माझी अपेक्षा आहे की चावडीवरती ज्यावेळेस नितीन गडकरी आलेले आहेत ते त्याच मोकळे ढाकळे पद्धतीने बोलतील आपल्याशी. अनेकदा आम्ही त्यांच्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी ते ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीचा मी वापर इकडे करू शकणार नाही, पण तरीसुद्धा स्पष्ट वक्ते म्हणून नितीन गडकरी आपल्याला ओळखले जातात. त्यामुळे आज माझी इच्छा आहे की माझ्या सहकाऱ्यांबरोबर ज्यावेळेस आम्ही चावडी नितीन गडकरींबरोबर करतोय, खरं तर मला नागपूरला जायचं होतं गडकरी साहेब, पण आज अचानक ठरलं की निवडणुका डिक्लेअर होतील, त्याच्यामुळे मी नागपूरला तुमच्या समोर येऊ शकलो नाही. त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने संपर्क करावा लागतोय. पण नितीनजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मुंबई तकच्या चावडीवरती सामील होताय, आमच्याशी चर्चा करताय. माझ्या सहकाऱ्यांचे सुद्धा अनेक प्रश्न तुमच्या समोर असतीलच त्याच्यामध्ये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुमची जेव्हा पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं नाही त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या की काय नक्की होणार म्हणून, आणि का नाही तुमचं नाव आलं. 2 माजी अध्यक्षांची नावं आली, राजनाथ सिंग यांचं नाव आलं, अमित शहांचं नाव आलं, पण नितीन गडकरींचं नाव दिसलं नाही. महाराष्ट्र त्याच्याकडे फार नजरेने बघत होता, नजर लावून बसला होता. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला ऑफर पण देऊन टाकली की तुम्ही आमच्या ते आम्हीच तुम्हाला उभं करतो म्हणून. सगळ्यांनाच तुम्ही हवे आहात. काय नक्की झालं होतं? असं आहे की गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्याच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची केंद्रीय समितीबरोबर मिटिंग झाली. त्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची नावं फायनल झाली. महाराष्ट्राची मिटिंगच झाली नव्हती. त्यामुळे जोपर्यंत स्टेटकडून नाव केंद्राकडे येत नाही तोपर्यंत ते जाहीर होत नाही. ही संसदीय पद्धती आहे. आणि ज्यामुळे मिटिंग झाली त्याच्यानंतर नावं फायनल झाली आणि त्या लिस्टमध्ये माझं नाव आलं. खरं म्हणजे हे प्रोसिजरल सिस्टम आहे, पण माझं नाव पहिल्या लिस्टमध्ये नाही पाहून कारण नसताना काही लोकांनी त्याचा विपर्यास करून मला तिकीट मिळणार नाही वगैरे अशा गोष्टी करून त्यांनी त्यावर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि काही लोकांनी मला त्यांच्याकडनं उभं राहण्याची ऑफर पण दिली. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, संघाचा स्वयंसेवक आहे आणि पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म हे कन्व्हिक्शनच्या आधारावर मानणार आहे. त्यामुळे समाजकारण, राष्ट्रकारण आणि सेवाकारण, विकासकारण हे खरं काम आहे. त्यामुळे मी, माझा पक्ष, माझी विचारधारा याच्यावर अतिशय कमिटेड आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जोपर्यंत मी राजकारणात आहे तो याच पक्षात राहील आणि जे काही काम समाजाकरता, गरीब माणसाकरता आणि देशाकरता करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करील. परंतु कारण नसताना याचा आधार घेऊन काही लोकांनी वेगळ्या चर्चा केल्या. आता ते मीडियातही चालतच असतं आणि राजकारणातही चालत असतं. त्यामुळे मी काही ते फार सिरियसली घेत नाही. पण नितीनजी, तुम्हालाही माहिती आहे की फार कमी नेते असे आहेत की ज्यांना विरोधी पक्षाकडनं पण ऑफर दिली जाते की तुम्ही आमचे व्हा म्हणून, आणि तुम्हाला ही ऑफर दिली जाते. तुम्ही ह्याच्याकडे तुम्हाला बरं तर वाटलं असेलच ना की उद्धव ठाकरे तुम्हाला ऑफर देत आहेत की आमचे व्हा तुम्ही. नाही, असा ऑफर कोणालाही मिळेल तर चांगलंच वाटतं. पण मी कठीण काळामध्ये, आणीबाणीच्या काळात मी राजकारणात आलो आणि पॉलिटिक्स हे कन्व्हिक्शन म्हणून स्वीकार केला. आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे. आणि त्यामुळे माझी विचारधारा, माझी पार्टी, माझं संघटन आणि हा देश मला सर्वोपरी आहे. त्याकरता मी राजकारणात आलो आणि त्यामुळे तरी पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझी पार्टी, माझी विचारधारा, माझे कन्व्हिक्शन माहीत असतानाही विरोधी पक्षातले जे टोकाचे माझ्या पक्षाचे विरोधक आहेत तेही माझ्यावर प्रेम करतात. खऱ्या अर्थाने प्रधानमंत्र्यांनी पण सुरुवातीला सांगितलं आम्हाला सगळ्यांना की सबका साथ, सबका विकास और सबका प्रयास. लोकतंत्रामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे, तेच आम्ही केलं आणि त्यामुळे लोकांचं प्रेम मिळालं.
त्या सगळ्यांच्याबद्दल, त्या प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण जोपर्यंत माझी पार्टी आणि माझं कन्व्हिक्शन आहे, माझा मार्ग निश्चित आहे. कधी पराजय असो की विजय असो, जीत में या हार में मार्ग एकच आहे आणि त्याच मार्गाने मी जात राहणार हे पक्का आहे. नाही, पण नितीनजी, सध्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की जर एखाद्यावरती प्रेम दाखवत असेल तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी अंत्यस्थ हेतू आहे असं समजलं जातं. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला ऑफर दिली गेली, आता ती परिस्थितीच अशी झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची, त्यामुळे तुम्हाला जेव्हा ऑफर दिली गेली तेव्हा त्याच्यावरनं चर्चा होणं हे स्वाभाविकच होतं. असं नाही वाटलं तुम्हाला की काही त्यांचा हेतू असेल त्याच्यामध्ये वगैरे? असं आहे, कोणी कोणाला ऑफर दिली तर ऑफर का दिली याचं उत्तर तर तोच देऊ शकेल. पण मला एक गोष्ट नेहमी मी सांगतो की सत्तेच्या राजकारणामध्ये आम्ही एकमेकाचे विरोधी जरी असलो तरी राजकारणामधला विरोध सोडून महाराष्ट्राची एक परंपरा राहिली आहे. यशवंतराव चव्हाणांपासून सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, शरद पवारांपर्यंत की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष ज्या विधानमंडळात राजकीयदृष्ट्या वादविवाद केले, भांडले असतील, पण कटुता आली नाही, अनेक कार्यक्रमात एकत्र राहिल्यात. त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच याबाबतीत कोणी राजकारणाच्या उद्देशानेही म्हटलं असेल, पण मला नेहमी या गोष्टीचा आनंद आहे की मी जेव्हा पार्लमेंटमध्ये माझ्या डिपार्टमेंटबद्दल बोलत होतो त्यावेळी 75 लोकसभा सदस्यांनी, जवळपास सर्व पक्षाचे होते, नेते होते, त्यांनी मला धन्यवाद दिले आणि माझं अभिनंदन केलं. तर एका दृष्टीने माझी पार्टी, माझी विचारधारा मी कधी लपवली नाही, मी स्पष्ट आहे. आणि ती माहीत असून देखील या सगळ्यांनी त्या विचारधारेशी विरोध करत असताना देखील माझ्याबद्दल चांगले उद्गार काढले, याबद्दल मला नक्कीच आनंदही आहे आणि त्या सगळ्यांना माझे धन्यवाद आहे. पण माझी विचारधारा आणि माझी संघटन आणि माझी लाईन पक्की आहे, मी त्याच मार्गाने जात राहणार आहे. नाही, पण तरी एक गोष्ट तर दिसतेच आहे, म्हणजे मला आम्हाला सगळ्यांनाच खरं तर तुम्ही केंद्रामध्ये ज्या पद्धतीने वावरता, तुम्ही तिकडे गोष्टी ज्या पद्धतीने हँडल करता ह्याच्यावरती आम्हाला यायचंच आहे. पण महाराष्ट्राशी तुमचं खास नातं आहे आणि मला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे तुमच्याबद्दल काय बोलायचे. ज्यावेळेस ते सरकार होतं, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडेंचं सरकार होतं किंवा नंतरही राणे मुंडेंचं सरकार होतं, त्याही काळामध्ये त्यांचे सगळ्यात लाडके मंत्री तुम्ही राहिलेला आहात. त्यांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही बरोबर करून दाखवायचा. त्यांनी तर तुम्हालाही ऑफर केली होती की मुख्यमंत्री तुम्हाला मी करतो म्हणून. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण फार जवळून माहिती आहे. सध्याचं जे महाराष्ट्राचं राजकारण आपण बघताय, तुम्ही फार कमी इन्व्हॉल्व्ह होता आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तुम्ही आणि तुमचं मंत्रालय ह्याच्या पलीकडे तुम्ही जास्त जायचा प्रयत्न करत नाही. पण आता मला संधी मिळाली म्हणून मी तुम्हाला विचारून घेतोय, कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? तुम्ही कधी विचार जरी केला होता का की अशोक चव्हाण आणि यांच्याबरोबर तुम्हाला जाऊन बसावं लागेल, अशोक चव्हाण असतील त्यांच्याबरोबर जाऊन तुम्हाला बसायला लागेल, किंवा अजित पवार यांच्याबरोबर तुम्हाला उद्या प्रचार करावा लागेल, असं कधी वाटलं तरी होतं का तुम्हाला? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आजकाल नागपूरवरून दिल्लीला डायरेक्ट फ्लाईट्स बऱ्याच सुरू झाल्यात, त्यामुळे मुंबईला येण्याची आवश्यकताच पडत नाही. आणि आता माझं क्षेत्र बदललं आहे, मी देशात दौरा करतो, डिपार्टमेंटची कामं आहे, राष्ट्रीय राजकारणात आहे. आणि महाराष्ट्रात तर नवीन पिढी आली आहेत, ते सगळं काम करतात आहेत. आणि साधारणतः नैसर्गिक प्रक्रियेनुसार आपण जेव्हा नवीन माणसं काम करत असतात तेव्हा त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्यापेक्षा मागे राहून त्यांचं समर्थन करणं चांगलं आहे. त्यामुळे मी आता महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकारणात फारसं काही मला भाष्यही करायचं नाही, मला माहिती नाही, मी त्यात हस्तक्षेप करत नाही. पण अजितदादा असेल, अशोकराव असतील किंवा कोणी असतील, ते जरी त्यावेळी आमच्या विरोधात असले तरी त्यावेळी पण या सगळ्याशी माझे संबंध चांगले होते, आजही चांगले राहतील आणि उद्याही चांगले राहतील. राजकारणात आम्ही आज एकमेकांबरोबर युती आहे म्हणून संबंध चांगले, आणि युती तुटली म्हणजे संबंध तोडणं हे काही माझ्या स्वभावात नाही. नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याचा संधी मिळाली, त्याचा आनंद मिळाला. बाळासाहेबांचा मला आशीर्वाद मिळाला. बाळासाहेबांच्या भाजप शिवसेना युती असो किंवा नसो, बाळासाहेबांच्या बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. आणि त्यामुळे व्यक्तिगत संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. आणि राजकारण कोण्याही दिशेला जाओ, कसंही जाओ, पण व्यक्तिगत संबंध मात्र कायम राहिले पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी असल्यामुळे मी राजकारणाच्या परिस्थितीनुसार संबंध ठेवत नाही, तर मी राजकारण कुठे जाओ, संबंध जे एकदा झालेत तसेच जोपासतो आणि ठेवतो. मी नेहमी म्हणतो की आपण राजकारण हे जे संबंध असतात ती आपली खूप मोठी ताकद असते. कदाचित अलायन्स बदलतील, माणसं बदलतील,
पण संबंध मात्र आपण कधी बिघडवू नये, ते चांगले ठेवले पाहिजे आणि ते मी चांगले ठेवण्याचाच माझ्याकडनं प्रयत्न करतो. नितीनजी, मी का हा प्रश्न विचारला तुम्हाला मी सांगतो. कारण मला आठवतंय की 2014 पूर्वी एकदा अजित पवारांबरोबर पत्रकार बसलेले होते आणि त्यांना कोणीतरी विचारलं की नितीन गडकरी मुख्यमंत्री झाले तर कसं वाटेल तुम्हाला. तर ते म्हणाले अत्यंत उत्तम मुख्यमंत्री होतील. आणि त्याच्या फार बातम्या वगैरे सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर मग अनेकांनी प्रश्न उपस्थित केला, अरे हे काय चाललंय, विरोधी पक्ष नेता म्हणतोय की मंत्री म्हणतायत उपमुख्यमंत्री की विरोधी पक्ष नेता उत्तम मुख्यमंत्री होईल म्हणून. आणि त्याच्यामुळे तुम्हाला टार्गेट केलं गेलं होतं खरं तर, की अजित पवार तुमचं कौतुक कसं करू शकतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचं विरोधी पक्ष नेता म्हणून काम व्यवस्थित करत नाहीयेत किंवा विरोधी पक्षाचं काम व्यवस्थित करत नाहीयेत. आणि तिकडनं आपण आज बघतोय की तुम्ही थेट फ्लाईट घेताय नागपूरवरनं दिल्लीला आणि महाराष्ट्राबद्दल काही बोलतच नाहीयेत. हा फरक जाणवला म्हणून हा प्रश्न विचारणं आवश्यक होता. महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा अध्यक्ष होतो, पहिले असं आहे की महाराष्ट्रामध्ये मला जेव्हा मी काम सुरू केलं त्यावेळी उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत यांचं नेतृत्व होतं. त्यानंतर सूर्यबाण वाहणे, नासफ फरांदे यांच्यावर मी काम केलं. प्रमोद महाजन या काळामध्ये पक्षाचे प्रमुख होते. प्रमोद महाजनानंतर गोपीनाथ मुंडेंनी पक्ष सांभाळला. गोपीनाथजींच्या नंतर मी महाराष्ट्रामध्ये प्रमुख होतो. मला काम करण्याची संधी मिळाली. मी मंत्री होतो, पक्षाचा अध्यक्ष झालो, विरोधी पक्षाचा नेता झालो. आता माझ्यानंतर मग देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्ष सांभाळला. संघटनेच्या शास्त्रानुसार आपल्याला मिळालेलं काम असतं ते काही वर्ष केल्यानंतर आपल्या नंतरच्या जनरेशनकडे ते सोपवणं आणि ते काम करत असताना त्या कामात हस्तक्षेप न करणं हेच संघटन शास्त्रानुसार चांगलं असतं. त्यामुळे आता मी राष्ट्रीय राजकारणात गेलो, त्यावेळी मी महाराष्ट्रात होतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भोवती फिरत होतो. आता राष्ट्रीय राजकारणात आहे बिहार, यूपी आणि कुठे तर केरळमध्ये, कधी चेन्नईमध्ये. तर आता मी माझे रेफरन्सेस बदलले, संबंध बदलले, कामाचं वाटप बदललं. त्यामुळे जी जबाबदारी आहे त्यानुसार काम करत राहणं हेच त्या परिस्थितीमध्ये आवश्यक असतं आणि तेच योग्य असतं. त्या मार्गावर मी जात असतो. पण नागपूर शहराकडे, नागपूर जिल्ह्याकडे आणि विदर्भाकडे मात्र मी अजूनही पण लक्ष देत असतो आणि जेवढी जेवढी मदत करता येईल तेवढी करत असतो. पण नितीनजी, एक गोष्ट तर आहेच ना त्याच्यामध्ये की म्हणजे आता मला फ्लोअर पण ओपन करायचा आहे, पण त्यापूर्वी हा प्रश्न मला अनेक दिवसापासून मनात आहे की ज्यावेळेस तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दुसरी टर्म मिळणार होती त्यावेळेस अचानक पुरती ह्याच्यावरनं तुमच्यावरती आरोप झाले आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने मोठे मापदंड लावले की नाही, काही झालं तरी तुम्ही पुन्हा अध्यक्षपद स्वीकारू नये. तुम्ही स्वतःहून सांगितलं की मी नाही होत अध्यक्ष म्हणून. आणि आता आपण बघतोय की ज्यांच्यावरती अत्यंत सिरियस अशा पद्धतीचे घोटाळ्याचे आरोप लावले गेले, ज्यांच्यावरती सीबीआयने चार्जशीट फाईल केली, ज्यांना जेलमध्ये पाठवू असं म्हटलं गेलं, त्यांना मात्र बरोबर घेताना पक्षाला काही प्रॉब्लेम आहे असं लोकांना वाटत नाहीये. तुम्हाला एक मापदंड लावला गेला, दुसऱ्या बाजूला ह्या गोष्टी दिसत आहेत. त्याच्यामुळे कोणाच्याही मनात हा प्रश्न येऊ शकतो ना. महाराष्ट्राचा प्रश्न नाहीये हा, एकूणच देशाच्या राजकारणाचा प्रश्न नाही का वाटत तुम्हाला? निश्चितपणे एका गोष्टीचं मला नेहमी दुःख असतं की माझ्यावर जे आरोप लावले एकही आरोप सिद्ध झाला नाही. मला इन्कम टॅक्स पासून तर भारत सरकारने क्लीन चिट दिली की माझा कशाशी संबंध नाही आहे आणि संबंध नव्हता. पण मीडियामधल्या काही लोकांनी मिळून आणि विशेषतः एक राजकीय षड्यंत्राचा मी शिकार बनलो आणि मला त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या याच्यात मला अध्यक्षपद मागायला मी कोणाकडे गेलो नव्हतो. मी पहिल्यांदा अध्यक्ष होतो, दुसरी टर्म मला पाहिजे असं मी म्हटलं नव्हतं. पण जेव्हा दुसरी टर्मचा निर्णय झाला तेव्हा मला सहज एका पदाधिकाऱ्याने विचारलं की आता वर्षभर तुम्ही अध्यक्ष झाले तर ही उत्तर द्यावं लागेल. तर मी म्हटलं तुम्ही अशी उत्तरं देऊ नका, काळजी करू नका, मला अध्यक्ष व्हायचं नाही, तुम्ही नवीन माणूस शोधा. आणि मी स्वतः त्यातून बाजूला झालो. पण नक्कीच एक गोष्ट आहे की जी मी तुम्हाला विचारू शकतो की चॅनलमधल्या आणि पत्रकारांनी कुठल्याही माहितीचा आधार न घेता मला त्यावेळी शिकार केलं. त्यात तुमची पण चॅनल अपवाद नव्हती आणि तुम्ही केलेल्या आरोपातून एकही आरोप निघाला नाही. मी सगळ्यातून निर्दोष निघालो आणि माझं मात्र राजकीय नुकसान झालं. हे कधीतरी कोणाहीबद्दल आपण इतक्या पटकन पटापट सगळ्या गोष्टी लिहितो, लगेच कार्यक्रम करतो, लगेच त्याच्यावर बोलतो. हे कमीत कमी नीट तपासून सगळ्या गोष्टी झाल्या तर चांगलं होईल. अन्यथा अनेक चांगले कार्यकर्ते त्याचा बळी पडतात आणि आज मला एकही आरोप सिद्ध झाला नाही. उलट मला इन्कम टॅक्समधून पत्र मिळालं लिखित रूपात की बा तुमच्यावर कुठलाही आरोप नाही, कुठलीही चौकशी नाही आणि तुम्ही काही केलं कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रार नाही.
पण आता त्यावेळी तर सगळ्यांनी उलटा तिलटा कार्यक्रम केलेत आणि त्यात काही पत्रकार आघाडीवर होते आणि राजकीयदृष्ट्या ते नंतर माझ्या लक्षात आलं की ते षडयंत्र होतं. तर हे जे ज्यांनी खरोखर काही केलं, ज्यांच्यावर FIR आहे, ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांच्या केसेस वेगळ्या. पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करून एकही आरोप तुमचा सिद्ध झाला नाही, उलट त्यातून निर्विवादपणे ते बाहेर निघाले, त्याच्यानंतर त्या पत्रकारांनी, त्या चॅनलनी कधीतरी याच्याबद्दलची व्यथा व्यक्त केली का, कधीतरी दिलगिरी व्यक्त केली का? जर एकही आरोप माझ्यावर सिद्ध झाला नाही तर याचा मला नेहमी क्षम्य म्हणजे थोडंसं वाईट वाटतं. पण मी एक गोष्ट आणीबाणीतून आल्यामुळे मी नेहमी एक गोष्ट मान्य करतो की एखाद्या वेळेस पत्रकारांनी काही समजा अन्याय जरी केला असेल तरी फ्रीडम ऑफ स्पीच हा फंडामेंटल राईट आहे आणि लिहिण्याचा अधिकार ही फंडामेंटल राईट आहे. तो अधिकार कधीही कमी होता कामा नये आणि त्यामुळे मी या सगळ्याला अतिशय पॉझिटिव्हली स्वीकारलं. मी त्यातून बाहेर निघालो, पुन्हा जीवनाची सुरुवात केली आणि पुन्हा उभा राहिलो. आता ज्यांच्यावर आरोप आहेत आणि ज्यांच्यावर तुम्ही म्हणता तसे FIR झालेले आहेत, आता शेवटी ते अजून काही न्यायालयात सिद्ध झालेले नाही आहेत. पण शेवटी राजकारणामध्ये आपल्याला जनतेच्या न्यायालयात जेव्हा आपण जातो तेव्हा सगळ्या गोष्टीचा निर्णय जनतेच्या न्यायालयात होत असतो. तेव्हा आपण सगळ्यांना स्वीकार केलेला आहे आणि त्यांच्या चांगल्या गोष्टीला बघून स्वीकार केलेला आहे. पक्षाचं विस्तारीकरण झालं पाहिजे, पक्षाची ताकद वाढली पाहिजे आणि ही सगळी माणसं पक्षात जोडून दुधात साखर घालून हा पक्ष अजून वाढेल आणि पक्षाची शक्ती वाढेल या भावनेतून घेतलेला आहे. मला वाटतं ही भावना लक्षात घेऊन आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करणं जास्त योग्य राहील असं मला वाटतं. तुम्ही अरविंद केजरीवालांना सुद्धा माफ केलेलं आहे, त्याच्यामुळे पत्रकार तर त्यांच्यासमोर काहीच नाहीत ना. त्यांना सुद्धा तुम्ही सांगितलेलं की ठीक आहे मी केस मी सगळ्यांना माफ केलं. मी पुष्कळ लोकांवर केसेस केल्या आणि ते माझ्याकडे येऊन काय बोलले ते मी कधी जाहीरही केलं. त्यांची एम्ब्रॉसिंग पोझिशन माझी असं कधी वागलो नाही, बाहेर सांगितलं नाही. पण मी म्हटलं की याच्यानंतर तुम्ही एवढंच करा की कोणावर आरोप करायच्या आधी व्हेरीफाय करून मग करा, म्हणजे त्याचंही नुकसान होणार नाही आणि तुमची क्रेडिबिलिटी कायम राहील. बघा, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, व्यवसायामध्ये आणि बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅपिटल काही असेल तर विश्वसनीयता, प्रामाणिकपणा, इमानदारी आणि गुडविल हे सगळ्यात मोठं आहे. सगळ्या गोष्टी गेलेल्या कमवता येतात पण गुडविल, क्रेडिबिलिटी गेलेली मात्र कमवता येत नाही. त्यामुळे माणूस नेहमी आयुष्यात स्वतःबरोबर जोपासत असतो. पत्रकार देखील आपली विश्वसनीयता आणि क्रेडिबिलिटी जोपासत असतात. त्यामुळे प्रत्येकाने याचा आत्मपरीक्षण किंवा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. मला कुठल्याही पत्रकाराबद्दल नाराजी नाही आहे, कोणाबद्दलही त्यांनी माझ्या विरोधात लिहिलं म्हणून द्वेष नाही. मी आजपर्यंत साहिल कधीच, माझे अनेक पत्रकार मित्र आहेत, पण तुम्ही हे का लिहिलं आणि तुम्ही हे का लिहिलं नाही म्हणून मी कधी कोणाही पत्रकाराला फोन नाही केला. मी नेहमी एवढं म्हणतो की फक्त जरूर लिहा पण तपासून घ्या आणि तुमचं कॉन्शियस तुम्हाला सांगत असेल की हे योग्य आहे तर जरूर लिहा. तो तुमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात तुम्ही एखादी गोष्ट चुकीची जरी लिहिली तरी तुमचा अधिकार कायम राहायला पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. त्यामुळे थोडं बहुत हे चालत असतं. अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ते अबाधित राहतात नाही राहतात, ज्या पद्धतीचं कधी कधी त्यांच्यावरती त्यांच्या अधिकारांवरचं हनन केलं जातं असे आरोप केले जातात. पण जे आक्षेप तुमचे पत्रकारांवरती आहेत तेच किरीट सोमय्यांवरती सुद्धा अनेकांचे आक्षेप आहेत की हिट जॉब एका पद्धतीने त्यांनी आरोप करायचा आणि मग त्यांना पक्षात घेतलं जायचं. तुमच्या अध्यक्षपदाच्या काळातच त्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली होती की तुम्ही फ्रॉड शोधून काढा आणि त्या पद्धतीने आरोप करा. किरीट सोमय्यांवरती खास जबाबदारी देण्यात आली होती. ती खूप त्यांनी सिरियसली घेतली पण पक्ष त्यांचं काही फारसं सिरियसली घेत नाही. किरीट सोमय्यांनी त्या काळामध्ये फूड कॉर्पोरेशन किंवा अन्य ठिकाणी जे पब्लिक इंटरेस्टचे विषय होते त्या संदर्भातले विषय उचलले होते आणि त्याला मी सपोर्ट केला होता. बाकी नंतर त्यांनी त्यांचे जे विषय आहेत या बाबतीत तेच जास्त सांगू शकतात. मला काही त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. नितीनजी, तुमच्या बोलण्यातनं सातत्यानं प्रकर्षानं जाणवते की तुम्ही आत्तापर्यंत जे राजकारण केलंय त्याच्यामध्ये राजकारणापेक्षा वैयक्तिक संबंधांना तुम्ही जास्त स्थान दिलेलं आहे, जास्त महत्त्व दिलेलं आहे. पण 2014 नंतर महाराष्ट्रातच नाही देशातल्या राजकारणाचा बाज बदलला, कारण नेतृत्व बदललं आणि भाजपमध्ये विशेषतः पॉलिटिक्स ऑफ अपीजमेंट पूर्णपणे बंद झालं. मग ते कुठल्या समुदायासंदर्भात असो किंवा विरोधकांसंदर्भात असो.
त्यामुळे जी पॉलिटिकल श्रूडनेस आपल्याला 2014 नंतर तुमच्या पक्षात एकूण राज्याच्या देशाच्या राजकारणात पाहायला मिळते ती कुठेतरी आपली कमी पडते अशी खंत वाटते का? नाही, अशी काही खंत वाटत नाही. प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, नेते असतात आणि त्याप्रमाणे प्रत्येकाचं काम करायची पद्धती असते. पण बेसिक पक्षाचं मुख्य स्ट्रक्चर आणि स्पिरिट हे कायम असतं. जसं आपल्या इथे आपलं संविधान आहे, त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. तसं पक्ष आपल्या विचारानुरूप चालतो आणि त्या कन्व्हिक्शनप्रमाणे पक्ष पुढे जात असतो. त्याच मार्गावर पक्ष चाललेला आहे. फक्त प्रत्येक नेत्याची माणसाची मांडण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे जे लेटर आहे ते कायम तसेच आहेत, स्पिरिटही तसंच आहे, पण पद्धती काही काही वेगळी असते. त्याला फायदा झालेला दिसतोय, पण एकूण राजकारण जे आहे ते थोडंसं गढूळ झालंय. आता विशेषतः उद्धव ठाकरे सातत्यानं एक खंत त्यांच्या भाषणांमधून सभेंमधून व्यक्त करत असतात की जे संबंध आमचे मुंडेंसोबत, जे संबंध आमचे महाजनांसोबत, गडकरींसोबत होते तशा पद्धतीचे संबंध भाजपसोबत राहिले नाहीत. विशेषतः जेव्हापासून ही सगळी फळी म्हणजे तुमच्या सकट हे सगळे दिल्लीला गेले. अर्थात सुधीर मुनगंटीवार होते, आशिष शेलार होते, देवेंद्र फडणवीस होते, एकनाथ खडसे होते, पंकजा मुंडे होत्या, परंतु ठाकरेंना जे तुम्ही समजलं तसं कोणीच समजलं नाही आणि त्यामुळे युतीचं आता जे काय झालेलं आहे ते झालंय. तर त्यामुळे हे सगळं राजकारण फार विचित्र पद्धतीनं बदललं असं वाटत नाही का? बघा, कालाय तस्मै नमः. जे काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. परिस्थिती बदलत राहणार आहे, अलायन्सेस होत राहणार आहे, माणसं तुटणार आहेत, नवीन येणार आहेत, जुने जाणार आहेत. हे सगळ्या प्रक्रिया लोकशाहीमध्ये होत असतात. पण जे संबंध असतात, माझे आजही राज ठाकरेंशी मैत्रीचे संबंध तसेच आहेत, उद्धव ठाकरेंशी तसेच आहेत, तसे संबंध मनोहर जोशींशी होते तसेच होते, नारायण राणेंशी आजही माझे तेच पारिवारिक संबंध आहेत. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की परिस्थितीनुरूप आणि राजकारणानुरूप संबंधात कमी अधिक चढउतार होता कामा नये. आणि त्यामुळे कदाचित शिवसेना आज आमच्याबरोबर नाही आहे, पार्टी म्हणून राजनीतिकदृष्ट्या ते आमच्या सहकारी नाही आहेत, पण व्यक्तिगतरित्या त्यांच्याशी असणारे संबंध, बाळासाहेबांशी असणारा ऋणानुबंध हा काळाच्या ओघात आणि आता हा काही इतिहास जमा झालेला नाही आहे. ह्या सगळ्या आमच्या आयुष्यात जडणघडणीमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या घटना आहेत. थोडा वेळ चालत राहणार, पण जेव्हा पक्ष एकमेकाच्या विरोधात उभे टाकतात थोडी बहुत कटुता निर्माण होते की होऊ नये असा प्रयत्न सगळ्याच बाजूनी, दोन्ही बाजूनी झाला तर तो जास्त चांगला होतो असं मला वाटतं. शिवसेना ज्यांच्याकडे चिन्ह आहे आणि जे नाव आहे ती शिवसेना तर तुमच्या बरोबर आहेच ना? नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे की शिवसेना 2 भागात विभागल्या गेली. चिन्ह कोणाचं आहे, पार्टी कोणती आहे ती असली तरी पण मूलभूत पार्टी तुटली. मग या गोष्टी काळाच्या ओघात बदलत्या राजकारणामध्ये आज अनेक गोष्टी होत राहतील. आज आले त्यातले पुन्हा कुठे काही जातील, ते तिकडले तिसरीकडे जातील. त्यामुळे आता राजकारण म्हणजे बुलेट ट्रेन आहे, ती प्रत्येक स्टेशनवर थांबते, लोक उतरतात जातात, ती गतीने फिरत असते. आणि आपण लोकशाहीमध्ये आता या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या आहेत, या घडत आलेल्या आहेत. पक्षांतर बंदी कायदाही पण झालेला आहे. पण आता या सगळ्या गोष्टीकडे कसं बघायचं आणि कसं चालायचं आणि या सगळ्यातून लोकतंत्र कसं समृद्ध, संपन्न आणि गुणात्मकरित्या चांगलं करायचं, हेच आमच्या सगळ्यांच्या समोरचं आव्हान आहे. आपण सगळ्यांनी त्यात गुणात्मकरित्या ते चांगलं व्हावं असा प्रयत्न प्रत्येकाने केला तर नक्कीच चांगला बदल होऊ शकेल असं मला वाटतं. ट्रेनचं पहिलं स्टेशन बीकेसीला बनते मातोश्रीच्या जवळ, त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे बुलेट ट्रेनमध्ये बसण्याची शक्यता आहे का? आता तेच सांगतील तुम्हाला, मी कसं सांगणार. ते आजकाल विमानातून जास्त प्रवास करतात, बुलेट ट्रेनमध्ये करतील की नाही करतील हे तेच सांगतील तुम्हाला. मी असे एकमेव राजकारणी आहात महाराष्ट्रातले की ज्यांच्याशी विरोधकांचे, सत्ताधाऱ्यांचे सर्वांशी उत्तम संबंध असतात. आणि तुम्ही विरोधात असला तरी, म्हणजे तुम्ही सत्ताधारी पक्षात असला किंवा तुम्ही विरोधात असला तरी तुमच्या विरोधात जे असतात त्यांना तुमच्याबद्दल ममत्व असतं. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष असतानाचा काळ बघितलेला आहे, तुम्ही मंत्री असतानाचा काळ बघितलेला आहे. ॲक्च्युली तुमच्याकडे बघताना जुन्या भाजपची आठवण येते, जी भाजप अडवाणी वाजपेयींनी नर्चर केलेली भाजप होती, ज्या भाजपमध्ये पार्टी विथ द डिफरन्स हा नारा होता.
आणि आज एक नवीन भाजप बघायला मिळते. म्हटलं तर प्रश्न सोपा आहे आणि म्हटलं तर थोडासा अवघड आहे की या दोन भाजपामधला मूलभूत फरक तुम्हाला काय वाटतो? कारण या दोन्हींना तुम्ही अत्यंत जवळून बघितलेलं आहे, नर्चर केलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. आता या कार्यक्रमामध्ये माझ्याकडे एक 2 नगरसेवक आले होते. एक दोन्ही पण विरोधी पक्षातले होते आणि एकाचं तब्येत सिरियस झाली होती, त्याला मी खूप मदत केली आणि त्याला मुंबईला वगैरे गेला तो वाचला. तो म्हणाला माझा पक्ष काही असो, मला तुमच्याकरता काम करायचं आहे आणि मी ओपनली करणार आहे. मी म्हटलं तू ओपनली करू नको, कारण तुझं करिअर खराब करून नको. दुसरा होता, त्याला विधानसभेत 70,000 मतं मिळाली होती. तो म्हणाला मला यावेळी तुमचं ओपन काम करायचं आहे. मी सांगितलं असं करू नको, तुझ्या करिअरचा विचार कर, तू त्या पक्षात आहे, तुला तुझी सहानुभूती आणि प्रेम तू म्हटलं याच्यातून मला खूप मिळालं, पण तू तुझं चिंता करून काम कर. काय असतं की राजकारणात आता माझ्यावर खूप निर्णय पक्षातले लोक यावेळी या निवडणुकीत ओपनली काम करायला तयार आहे. पण मी नेहमी विचार करतो की माझा फायदा होईल, पण त्याचं काय होईल. त्यामुळे मी कदाचित राजकीयदृष्ट्या चूक असेल, तुमच्यासारखं की इलेक्शन ज्याच्या आला त्याची मदत घ्या, सगळ्यांना वापरून घ्या असं आहे. पण मी सांगितलं नाही, मी असं नाही करणार. आणि मला हेही मान्य आहे की ज्यांनी मत दिलं त्याचंही काम करेन, नाही दिलं त्याचंही मत करेन. आणि मी काल माझ्या भाषणात सांगितलं की जातीपातीची गोष्ट कराल तर मी काही मानणार नाही. सगळा नागपूर माझा परिवार आहे आणि मी सगळ्यांचा आहे आणि सगळे माझे आहेत, याच्यावर माझा विश्वास आहे. गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म भाषा नसते. पण प्रॉब्लेम काय असतो की जेव्हा माणसं प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात आणि त्यावेळी ती माणसं जशीशी बनतात त्यांच्या स्वभावाची छाया त्या पद्धतीवर पडत असते. मुळात पक्ष एकच आहे, विचारही एकच आहे, उद्दिष्टही एकच आहे, पण काळानुरूप कधी ना कधी प्रत्येक माणसाच्या स्वभावातला फरक असतो. त्यामुळे पक्ष कुठे बदलत नाही आहे, पण व्यक्तिनुरूप त्याच्या स्वभावानुरूप कधी कधी काही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या घडत असतात. एवढंच त्यातलं असतं. यामध्ये पक्ष कुठे बदलला आहे असं नाही आहे. पक्ष आजही श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणीजी यांनी दाखवलेल्या मार्गावरच चालतो आहे असा माझा विश्वास आहे आणि याच मार्गावर चालत राहील असा माझा दृढ विश्वास आहे. एक व्हिडिओ खूप सध्या व्हायरल होतोय, म्हणजे जे जुने लोक आहेत, जुने पत्रकार आहेत आणि नेते आहेत, त्यांना माहिती आहे ते भाषण वाजपेयींचं, की ज्या भाषणामध्ये ते म्हणाले सरकार पडल्यानंतर की जर तोडफोड करून जर मला सत्ता मिळवावी लागली तर अशा सत्तेला मी माझ्या चिमटीत सुद्धा पकडणार नाही. आता देशभर अशी परिस्थिती आहे की अशा सत्तांना कवटाळण्याचं काम भाजप करते. चिमटीत पकडण्याचं तर सोडा, म्हणजे थेट गळाभेट अशा सत्तेची घेत आहे. तर ही बदललेली भाजप आहे. राजकीय मर्यादा आणि तुम्ही ज्या पदावरती आहात हे समजू शकतो की त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं देताना असणाऱ्या मर्यादा पण समजू शकतो. पण जेव्हा जुने जाणते भाजपचे लोक, काही निरीक्षक, काही समाजातले उच्च विद्याविभूषित लेखक, पत्रकार हे जेव्हा सगळं बघत असतात तेव्हा ह्या गोष्टी प्रकर्षानं जाणवत असतात आणि आपल्या देशामध्ये या गोष्टींना अजून तरी स्थान आहे असं दिसतंय. तुम्हाला असं वाटत नाही की भाजप बदलली आहे, फक्त आता बोलण्याची हिंमत कुणी करत नाही आहे की जे चाललं आहे ते ज्या भाजपने जे स्वप्न बघितलं होतं त्याला अनुरूप नाही आहे. त्याही काळामध्ये जेव्हा द्वारकाप्रसाद मिश्रांचं सरकार होतं तेव्हा विजयराजे शिंदेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सुटली आणि भारतीय जनता पार्टी झाले होते. अनेक वेळा अनेक ठिकाणी असं घडलं. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जनसंघ होता, जनता पार्टी होती, तेव्हा शरद पवार काँग्रेसमधून निघाले आणि पुरोगामी लोकशाही दल तयार झालं. त्यावेळी जनता पार्टी त्यांच्याबरोबर गेली, शेकाप गेला आणि पुलोचं सरकार बनलं. त्यामुळे राजकारणामध्ये थोड्याफार प्रकाराने माणसं येणं जाणं हे होत असतं आणि आता हे चालत राहणार आहे. आता प्रश्न असा आहे की हा प्रश्न पक्षीय नाही आहे, पण एकंदरीतच सिद्धांतहीन राजकारण किंवा पॉलिटिक्स नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नो अपॉर्च्युनिस्ट, अशा जेव्हा काही घटना घडतात तर मला असं वाटतं ना एक पक्ष जबाबदार नाही आहे. याला सगळ्याच पक्षांना मिळून राजकारणामध्ये कन्व्हिक्शन ओरिएंटेड गुणात्मक परिवर्तन होण्याकरता प्रयत्न करावा लागणार आहे. आणि मी नेहमी म्हणतो की विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे. माझा पक्ष, माझी विचारधारा आणि माझं कन्व्हिक्शन हे माझ्याकरता बिलकुल सर्वोपरी आहे. याच्याशी मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला निवडणूक जिंको हारो काही हो,
पण मी या गोष्टीशी धरणार नाही. मी ती लोकं बघितली आहेत. जॉर्ज फर्नांडिस बघितलेत, मधुलिमाई बघितले, ते विचाराने विरोधी होती. आमच्या AB बर्धन बघितले आहेत. नंतर मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचं काम जवळून बघितलं, ज्यांनी कॉज करता, समस्यांकरता आपलं आयुष्य दिल्याने कामं केलीत. त्यामुळे ही भूमी जी आहे याच्यात दरवेळेला मुळात इतिहास, संस्कृती आणि विरासतला लक्षात घेऊन आपलं लोकतंत्र नेहमीच सुदृढ झालेलं आहे. पण पाण्यात ह्या लोकतंत्राची नौका चालत असताना काही काही वादळं येतात, जातात, पण नौका हळूहळू सुखरूप होऊन जात असते. त्यामुळे तुमच्या मनामध्ये तुम्ही जे मांडलेलं आहे त्यातून नक्कीच शेवटी तुम्ही म्हणता तसं चित्र, चांगलं चित्र यातून निर्माण होईल. जसं म्हणतात की एखाद्या गोष्टीचं तुम्ही घोळल्यानंतर शेवटी त्यातून अमृतच निघतं, तसं पुढे भविष्यात अमृत निघेल. थिंक फॉर द बेस्ट असंच मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे तुमचं म्हणणं आणि त्यातली प्रामाणिकपणा, त्याच्यातलं तुमची भावना याला मी रिकग्नाइज करतो, रिस्पेक्ट करतो. पण येणाऱ्या काळातून या सगळ्यातून चांगलं निघेल, लोकशाहीच्या हिताचं निघेल असा विश्वास व्यक्त करतो. आता आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बोलतो आहोत, म्हणून हा प्रश्न विचारतोय की भाजपनं आपली काही वचनं पूर्ण केली. त्याच्यामध्ये तुमच्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिर होतं, 370 कलम होतं, ट्रिपल तलाक होतं. पण त्याच जाहीरनाम्यामध्ये खरं तर 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन होतं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन होतं, महागाई कमी करण्याचं आश्वासन होतं. वस्तुतः असं दिसतं आहे की दुसऱ्या बाजूला जे लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत त्याकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्याचं चित्र बघायला मिळतं. कारण की आता जरी उज्ज्वला योजना असली तरीसुद्धा सिलेंडर आत्ता 100 आणि 200 रुपयांनी त्यात जरी कमी केले असले पैसे, त्याच्यामध्ये सवलत दिली असली तरीसुद्धा तो सिलेंडर 1150वरून 950 रुपयाला तरी घ्यावाच लागतोय. 120 रुपयांनी पेट्रोल खरेदी करावं लागते, 2 रुपये कमी झालं तरीसुद्धा. एका प्रकारे इतका मोठा डिस्ट्रेस शेतीमध्ये बघायला मिळतो. तुम्ही तर कॉटन पट्ट्यातून येता, 6000 रुपये कापूस होता, आता कापूस शेतकऱ्यांनी विकला त्याला तो 8000 रुपये झाला. ज्यावेळेला सरकार आलं 2014 साली त्याही वेळेला सोयाबीन 6000 रुपये होतं आणि आजही 6000 रुपये आहे. हे जे जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे आणि खऱ्या अर्थानं आत्ता लोक डिस्ट्रेसमध्ये आहे आणि सरकार सिम्बॉलिझममध्ये अडकलेलं आहे की आम्ही राम मंदिर बांधलं, हिंदू खतरे में हे अशा घोषणा दिल्या जात आहेत. जेव्हा हिंदुत्ववादी सरकार 10 वर्ष सत्तेमध्ये आहे तेव्हा हिंदू खतरे में कसा असू शकतो? पण लोकांचं जगणं खतरे में आहे का? तर नक्कीच आलेलं आहे, महागाई, बेरोजगारी या सगळ्या मुद्द्यामुळे. तर त्याच्याकडे काय उत्तर असणार आहे आपल्याकडे? कारण आपण जेव्हा जाल त्याला लोक आपल्याला हा प्रश्न विचारणार आहेत. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आपण आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. आपल्या देशामध्ये सोयाबीनचे भाव तयार ठरवणं आपल्या हातात नाही आहे. डिमांड अँड सप्लायशी याचा संबंध आहे. अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन किती झालं किंवा मलेशियामध्ये पॉमोलिन तेलाचे भाव काय आहेत याच्यावर आता तेलाचे भाव नक्की होतात. साखरेचे भाव ब्राझीलमध्ये नक्की होतात की ब्राझीलमध्ये ऊस किती आहे आणि साखरेचं उत्पादन किती झालेलं आहे. त्यामुळे राजकारणात अनेक पक्ष घोषणा करतात, पण सत्य हे आहे की ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आता भाव ठरवणं हे सरकारच्या हातात नाही राहिलं आणि त्यामुळे डिमांड अँड सप्लाय याच्या आधारावर हे भाव ठरतात. जेव्हा आपल्याजवळ सरप्लस उत्पन्न होतं त्यावेळी भाव कमी होतात आणि उत्पन्न कमी होतं तेव्हा भाव वाढतात. तेव्हा या सगळ्या परिस्थितीमधून लॉंग टर्मवर विचार करत असताना मी गेल्या 20 वर्षापासून एक मिशन म्हणून काम करतो आहे आणि ते असं आहे की डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर. इथेनॉल, मेथनॉल, बायोडिझल, बायो LNG, फ्लेक्स इंजिन, हायड्रोजन, इलेक्ट्रिक आणि आपलं 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे. यातले 5-7 लाख कोटी जर शेतकऱ्यांच्या वाट्याला गेले तर नक्कीच या देशात ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढेल आणि उत्पादन वाढेल. त्याचबरोबर आता आपण गॅस सिलेंडरची गोष्ट करता. या गॅस सिलेंडरमध्ये हा LPG आहे आणि आता आपण मोठ्या प्रमाणावर DME म्हणजे कोळसा जो आहे लो क्वालिटीचा त्याच्यापासून मिथेनॉल, अमोनियम नायट्रेट आणि DME तयार करणं. अमेरिकेमध्ये DME 40% हा LPG टाकतात गॅस म्हणून. तर आपण जर तो 40% टाकला तर आपल्या सिलेंडरची किंमत 350 ते 400 रुपयांनी कमी होईल. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला कशा प्रकारे करता येईल ते प्रयत्न आम्ही सरकारतर्फे नेहमी करत असतो आणि हळूहळू ही गोष्ट खरी आहे की पेट्रोलियम उत्पादनामध्ये आपण पूर्ण आयात करतो. त्यामुळे जगातल्या किमतीमध्ये युक्रेनमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे रेट वाढले आणि आपल्याला त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. ही ग्राउंड रिॲलिटी आहे. आता आपण साखरेच्या बाबतीमध्ये एक्सपोर्टला बंदी घातली,
मध्ये कांद्याचे भाव वाढले तर बंदी घातली. पण आपल्याला शेतकऱ्याचाही विचार करावा लागेल की जेव्हा चांगला भाव मिळतो तेव्हा आपण शेतकऱ्याला सांगतो तुला एक्सपोर्ट करता येणार नाही, आणि जेव्हा सरप्लस होतो तेव्हा त्याला काही मदत करता येत नाही. तेव्हा प्रश्न असा आहे की आपण एका मिक्स इकॉनॉमीतून चाललेलो आहोत. जगाची ग्लोबल इकॉनॉमी आपण स्वीकारावी लागेल आपल्याला, आणि डिमांड अँड सप्लायच्या रेशोवर इन्फ्लेशन डिपेंड होणार आहे. त्यामुळे एक्सपोर्ट जास्त करणारी आणि रोजगाराची निर्मिती करणारी इकॉनॉमी आपल्याला झाली पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण जर करायचं असेल तर ॲग्रिकल्चर, रुरल, ट्रायबल आणि फॉरेस्ट, जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्यावर आधारित अत्युत्तम टेक्नॉलॉजीचा उपयोग करून इकॉनॉमीला कशी दिशा देता येईल असा प्रयत्न करावा लागेल. आम्ही केलेला आहे तो, विशेषतः दूध उत्पादनाच्या बाबतीत आहे. आणि आता तुम्हाला मी सांगतो की आता आपण विदर्भामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवतो आहे, जलसंवर्धनाची कामं करतो आहे, इरिगेशनचे बंद असलेले प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. जवळपास जी अनेक आश्वासन ती पूर्ण केली तरी समस्या खूप मोठ्या आहेत. पण एवढंच मला सांगता येईल की त्या समस्या, अनेक समस्या यशस्वीपणे आम्ही सोडवल्या, पण सगळ्या समस्या काही संपल्या असं म्हणता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्लोबल इकॉनॉमीचे चॅलेंजेस स्वीकारून आपण असं काही इकॉनॉमिक पॉलिसी आणून या बाबतीत सामान्य माणूस कसा सुखी होईल असा प्रयत्न केला. जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण समजा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात सगळ्या इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या तर तिकीट रेट 30% कमी करता येईल आणि प्रदूषण नाहीच होईल. आपण मुंबईमध्ये RCF आणि दीपक फर्टिलायझर 2 कंपन्यांमध्ये मिथेनॉल आहे. मी खूप दिवसात प्रयत्न करू, आता अशोक लेल्यांनी मिथेनॉलचा ट्रक काढलेला आहे, म्हणजे बसही होणार. तर मुंबईची बस सर्व्हिस मिथेनॉलवर चालली तर 22 रुपये लिटर मिथेनॉल आहे, डिझेल 110 रुपये आहे. मी आता बंगलोरमध्ये, कर्नाटकमध्ये 15 बसेस 15% मिथेनॉल डिझेल टाकून यशस्वी प्रोजेक्ट पूर्ण केला. तर निरनिराळ्या प्रकारांनी आपल्याला इन्फ्लेशन कमी करणं, ग्राहकांना स्वस्तात स्वस्त वस्तू उपलब्ध करून देणं आणि रोजगाराची निर्मिती करणं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की आम्ही 2 कोटी रोजगार दिले आहेत. मी स्वतः 10 वर्षात माझ्या रोजगार क्षेत्रात, लोकसभा क्षेत्रात नागपूरला एक मिहान प्रकल्प सुरू केला आणि माझ्यावर नाव आहेत 1, 2, 3 असे 68,000 लोकांना मी रोजगार दिला आणि पुढल्या 1 वर्षात मी हा 1 लाखाचा आकडा पार करेन. मी जगातल्या, भारतातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या कशा येतील, या भागात युवकांना रोजगार कसा मिळेल हा प्रयत्न करतो आहे. आज ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपण 12व्या नंबरवर होतो, मग 7व्यावर आलो, आज आपण 3ऱ्या नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर चायना, दुसऱ्यावर अमेरिका, तिसऱ्यावर भारत आणि आता आपण जपानला मागे टाकलेला आहे. 4.5 करोड लोकांना याच्यामुळे रोजगार मिळालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रोजगार वाढवणं, त्याकरता एक्सपोर्ट वाढवणं, ॲग्रिकल्चर अँड अलाइड इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ रेट वाढवणं आणि स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेज तयार करणं, असं ओव्हरऑल इकॉनॉमीचं एक इंटिग्रेटेड मॉडेल ज्याचा आम्ही सातत्याने विचार करतो आहे ते करण्याचा प्रयत्न मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने केला आहे. अजून पुढील काळामध्ये त्याला यश मिळेल. आणि तुम्ही म्हणता ही तफावत जी आहे ही दिसणार नाही. सध्या राईस सरप्लस, कॉर्न सरप्लस, व्हीट सरप्लस, आणि त्यामुळे आपल्याला आता याच्यामध्ये बॅलन्स तयार करावा लागेल आणि तो तयार करून इकॉनॉमीमध्ये सगळ्यांच्या हिताचं संवर्धन होईल आणि रोजगाराची निर्मिती होईल हा प्रयत्न करावा लागेल. नक्कीच आपण याच्यावर विचार करून करू. मुंबईमध्ये मी एक प्रोजेक्ट करून ठेवलेला आहे BPTमध्ये की नव्या मुंबईच्या एअरपोर्टला वॉटर टॅक्सीने जोडायचं. तर 10,000 टॅक्सी आता आपण 17 मिनिटात कुठूनही तिथे पोहोचू शकतो. आता हे जर सुरू झालं तर 17,000 म्हणजे 25,000 लोकांना ताबडतोब रोजगार मिळेल, मुंबईतलं प्रदूषण कमी होईल आणि लोकांना सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिळेल. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या टेक्नॉलॉजी, व्हिजन, नवीन पॉलिसी, आर्थिक नीती, जल, जमीन, जंगल, जानवर, कृषी, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी या सगळ्याचा उपयोग करून आपल्याला कसं एकंदरीत बदलवून तुम्ही म्हणता त्या समस्या कशा सोडवता येईल असा विचार आम्ही केला. काही बऱ्याच प्रमाणात अनेक प्रश्न सोडवले आहेत, पण 100% प्रश्न सुटले असा मी दावा नाही करणार. पण पुढले प्रश्न पुढे येणाऱ्या भविष्यकाळात नक्की आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. निवडणुका आल्या,
की एक फोटो नेहमी व्हायरल होतो की ज्याच्यामध्ये तुम्ही पुढे बसलेला आहात आणि मोदीजी मागून येऊन तुमच्याशी काहीतरी बोलत आहेत. हा फोटो का व्हायरल होतो, त्याचा मागचा हेतू काय हे सांगण्याची गरज नाही आहे. पण माझा प्रश्न असा की तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा आज तुम्हाला गोष्टी कमी मिळत आहेत का? आणि जर असं असेल तर महाराष्ट्राने किती दिवस दिल्लीचं तख्त राखायचं? महाराष्ट्रात ते तख्त कधी मिळवणार आहे? तुमच्या रूपाने आम्ही एक मराठी पंतप्रधान कधी बघणार आहोत तिथे? पहिली गोष्ट अशी की मी अध्यक्ष होतो तेव्हा मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यावेळी स्वाभाविकपणे अध्यक्ष मला ते अनेक वेळा भेटायचे. त्यावेळी अनेक फोटो आहेत, आजही आहेत, बरेच फोटो आहेत. आता तो कोण व्हायरल करतं आणि काय नाही मला माहिती नाही, परंतु त्यांच्या माझ्यावरचे फोटो आकर्षणाचा केंद्र असेल त्यामुळे झाले असतील. राहिला प्रश्न, माझ्या आयुष्यात मला माझ्या अवकाद आणि हैसियतपेक्षा खूप जास्त मिळालेला आहे. आणि मी जे काम केलं आहे आणि विशेषतः आज मला जगात रिकग्निशन मिळालं. मी आता बाहेर फॉरेनमध्ये जातो तर गोरी लोकही माझ्याकडे धावते, आपले फोटो काढायला मला आव्हान माझ्याबरोबर येतात आणि काढतात. मी परवा विमानातून 2दा अशी घटना घडली की पायलटनी येऊन भाषण दिलं आणि माझं कौतुक केलं, मला अभिनंदन केलं. सगळे लोक कुठेही, आता मला प्रश्न निर्माण झाला की प्रत्येकजण माझ्यावर फोटो काढायचा प्रयत्न करत असतो. तर लोकांचं प्रेम मिळालं आहे, रिकग्निशन मिळालं आहे आणि स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट करायला मिळाला. आता द्वारका एक्सप्रेस आहे, जोजिला टनेल, द्वारकेचा ब्रिज किंवा जुवारीवरचा गोव्यातला ब्रिज किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस आहे आणि वरली बांद्रा आणि 55 उड्डाण पूल, हे आता फारच लहान झालं होतं, मी विसरलो. पण आज अरुणाचलमध्ये जा, मेघालयात जा, त्रिपुरात जा, त्यामुळे अनेक ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. मी काही साधू संन्यासी नाही आहे. माझं घर परिवार सगळं सांभाळून आणि नंतर मला या कामातून या समाजाचं भलं कसं करता येईल, हा देश पुढे कसा जाईल, युवकांना रोजगार कसा मिळेल, शेतकरी कसा समृद्ध होईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 80% सामाजिक काम करतो. आता मी तुमचा इंटरव्ह्यू देण्याच्या आधी 40 सोलरवर चालणाऱ्या ट्रायसिकल मी दिव्यांगांना दिल्या. मी 100 कोटी रुपयाचं साहित्य गोळा करून कोविडच्या काळात वाटलं. मी कमीत कमी 60,000 दिव्यांगांना मी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाटलं. आणि एवढंच नाही, ॲम्ब्युलन्सेस वाटले, ऑक्सिजन प्लांट वाटले. मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो, महिलांमधून वेस्टपासून वेल्थवाले कामं, गालीचे मिळण्याचे कामं करतो. आज माझ्या सामाजिक उपक्रमामध्ये ग्रीन फ्युएल, इथेनॉल, त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामीण भागात कामं करतो, शेतकऱ्यांकरता भाजीपाला निर्यात करतो, संत्र्यावर आता काम करायला लागलो. आणि या सगळ्यातून आपला समाज समृद्ध संपन्न कसा व्हावा, हेच खरं राजकारणाची माझी संकल्पना आहे. काय मिळेल काय मिळणार नाही याची मी चिंता आजपर्यंत केली नाही, आधी केली नाही, आज करत नाही आणि उद्या करणार नाही. मी समाजाकरता सातत्याने काम करत राहील. आणि मी लोकांनाही सांगतो, जो धोट देगा उसका भी भला, नहीं देगा उसका भी भला. मी काम करत राहीन आणि चालत राहील. हाच आहे, परमेश्वराने जे दिलं त्याच्यावर समाधानी आहे. पुढे जे काही असेल त्याच्यामध्ये काम करत राहणं आणि कामाचा आनंद घेत राहणं, हेच मला सगळ्यात मोठा. मला परवा एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी घटना कोणती, तर मी त्यांना सांगितलं की या देशात 1 कोटी लोक, माणूस माणसाला खिचत होता, सायकल रिक्षा किंवा माणूस माणसाला खिचत रिक्षा होत्या. मी मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणल्या आणि आज 1 कोटी लोकांना मानवी शोषणापासून मुक्त केलं आणि ते मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षावर चालतात. ते बघून मला परमेश्वरासारखं त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि मला वाटतं की त्यांचं हे शोषण बंद होणं हेच माझ्या आयुष्यातलं चांगलं सगळ्यात मोठं काम आहे. आणि त्यामुळे कोणतं पद मिळण्यापेक्षा गरीब माणसाच्या, समाजाच्या आणि देशाच्या कल्याणाकरता काम करणं आणि लोकांचा आशीर्वाद मिळणं हे त्या पदापेक्षा खूप मोठं आहे. त्यामुळे मी ते आपलं काम निरपेक्ष भावनेने करत असतो. आणि मला आपल्यासारख्या अनेक मित्रमंडळींचा खूप शुभेच्छा मिळतात, सपोर्ट मिळतो, त्यात मी नशीबवान आहे. मराठी पंतप्रधान कधी, हा प्रश्न राहिलाच नाही. मराठी पंतप्रधान व्हावा की हिंदी व्हावा, गुजराती व्हावा किंवा कोण व्हावा, पंतप्रधानाला माझं फार स्पष्ट आणि निर्भीड मत आहे की माणूस हा जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टीने मोठा नसतो, गुणांनी मोठा असतो. या देशाचा पंतप्रधान देशाच्या जनतेचा विकास करणारा असला पाहिजे. तो कोणा भाषेचा आणि कोणा राज्यातला असला पाहिजे असा अभिनिवेश माझ्या मनात नाही आहे. पण महाराष्ट्रातला बनला तर मराठी म्हणून मला अभिमान वाटेल.
मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी नाटक, मराठी गीतं, मराठी भावगीत हे सगळं माझ्या हृदयात आहे. पण पंतप्रधान हा शेवटी देशाचं हित करणारा झाला पाहिजे, हा अशीच माझी भूमिका आहे. आता महाराष्ट्रातून होणार की नाही होणार हे तर भविष्यवेत्ते किंवा परमेश्वरच सांगू शकेल. मी ॲम्बिशियस पॉलिटिशियन नाही, मला ॲम्बिशन करायची नाही, मला कुठलाही PR नाही. मी नेहमी म्हणतो की कर्मण्ये वा धिकारेसे मा फलेषु कदाचन. करणाऱ्यांनी करत राहावे, देणाऱ्यांनी देत राहावे आणि घेणाऱ्याने देणाऱ्याच्या हात मागावे, असं जे आहे तसं आपण करत राहावं याच्यावर फक्त माझा विश्वास आहे. आणि मी काही न मागता मी पोस्टर चिकटवला होतो, भिंतीवर काळ्या भिंतीवर पांढरा रंग चुना लावणारा होतो. मला किती मोठे मोठे भाजपच्या आयुष्यातला सगळ्यात तरुण अध्यक्ष मी झालो, मी आज मंत्री झालो, महाराष्ट्रात मंत्री झालो. माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे मी ॲम्बिशन ओरिएंटेड पॉलिटिशियन नाही आहे, मी सोशो इकॉनॉमिक कमिटमेंट ठेवून समाजाकरता काम करणारा पॉलिटिशियन आहे. मी काम करत राहीन आणि जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधान येईल तो आनंद हे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा राहील, असं माझं अंडरस्टँडिंग आहे. सो बरोबर आहे की नाही ते आपण ठरवा, पण मी राजकारणाला ॲम्बिशन म्हणून घेतलंही नाही आणि मला घ्यायचंही नाही. असं प्रचार करत असतं की त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे. पंतप्रधानांनी सुद्धा अनेक भाषणांमध्ये त्याचा उल्लेख केला आहे. पण तुम्ही पुण्यातल्या एका भाषणामध्ये म्हटलं होतं की काँग्रेस मजबूत झाली पाहिजे. तर तुम्हाला असं वाटतं का की लोकशाहीमध्ये सत्ताधारी जितका महत्त्वाचा आहे तितकाच विरोधकसुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्याचा आवाज कुठेही सत्ताधाऱ्यांनी दाबायला नको, त्याची जे म्हणणं आहे ते सुद्धा सातत्याने ऐकलं पाहिजे? दोन्ही गोष्टींचे रेफरन्सेस वेगवेगळे होते. ज्यावेळी आम्ही निवडणुका लढवतो त्यावेळी आम्ही म्हणतो की भाजपला जिंकवा आणि भाजपला जिंकवा याचा अर्थ असा की काँग्रेस मुक्त करा आणि आम्हाला भाजपला जिंकवा. त्यामुळे हे स्वाभाविक आम्ही प्रत्येक ठिकाणीच मांडतो. पण लोकशाही जी आहे तिचे 4 स्तंभ आहे. एक स्तंभ जो आहे तो ज्युडिशरी, दुसरा स्तंभ आहे एक्झिक्युटिव्ह विंग, तिसरा स्तंभ आहे मीडिया आणि चौथे स्तंभ आहे एक्झिक्युटिव्ह विंग. या 4ही स्तंभावर लोकतंत्र उभं आहे. आपण जगामधली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहोत आणि लोकशाही आपली आस्था आहे, आपली कमिटमेंट आहे. त्यामुळे लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर सत्तारूढ पक्ष जेवढा महत्त्वपूर्ण आहे तेवढा विरोधी पक्षही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींपर्यंत आम्ही नेहमी विरोधी पक्षाचा आदर आणि सन्मान केलेला आहे आणि त्यामुळे सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही चांगले राहतील तेव्हा लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन होईल. आणि म्हणून लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर विरोधी पक्ष मजबूत झाला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पण मजबूत राहायला पाहिजे असा विषय मी त्यावेळी मांडला होता. दोघांचे रेफरन्सेस वेगळे आहेत पण त्याचे दोघांचे गैरअर्थ कोणी काढू शकतात ते काढू नका. त्यातला नेमका जो भावार्थ मी मांडला तो मला अभिप्रेत आहे. गडकरीची एक नॅरेटिव्ह विरोधकांकडनं सातत्याने सेट केलं जातं की 2024ला जर भाजप पुन्हा सत्तेत आला तर हे संविधान बदलेल, त्यांचं नवीन संविधान तयार आहे. प्रकाश आंबेडकर तर म्हटले की संसदेच्या गॅलरीमध्ये ते ठेवलेलं सुद्धा आहे. तर हा जो नॅरेटिव्ह आहे अनेक भाषणांमध्ये येतो की भाजप सत्तेत आलं तर हुकुमशाही येईल, संविधान बदललं जाईल, हा नॅरेटिव्ह तुम्ही कसा खोडून काढणार आहात? अनंतकुमार हेगडे स्वतःच म्हणाले भाजपचे नेते, संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि आम्ही बदलवणार नाही. पण हा आज नाही, आजपासून जनसंघाच्या काळापासून हा सातत्याने अपप्रचार केला जातो की भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवणार. संविधानामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या दुरुस्त्या झाल्या त्यातलं संविधानाला तोडमोड करण्याचं सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेसने केलं. आणि आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी ज्या संविधानात दुरुस्ती केल्या त्या तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे संविधान तोड मोडण्याचं काम काँग्रेसने केलं. पण मुळात लोकांना जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याकरता अशा प्रकारचा अपप्रचार केला जातो, त्यातला हा भाग आहे. आम्ही कधीही संविधान बदलवणार नाही आणि संविधान बदलवण्याचा कुठलाही अजेंडा भारतीय जनता पार्टीचा नाही. मधल्या काळामध्ये म्हणजे तुम्ही आत्ता उत्तरांमध्ये बऱ्याचदा म्हणालात की जातीपातीचं राजकारण करत नाहीत तुम्ही, पण महाराष्ट्रात ते होत आहे आणि तुमच्याच पक्षातनं येणारे देवेंद्र फडणवीस हे बऱ्याचदा असं सांगतात की त्यांना त्यांच्या जातीवरनं टार्गेट केलं जातं.
त्यांनी बऱ्याचदा त्याच्यामध्ये नाव सुद्धा घेतलेलं आहे ते शरद पवारांचं. तुम्ही जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होतात तेव्हा सुद्धा शरद पवार ॲक्टिव्ह हे होतेच. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला मुळात या दाव्यामध्ये तथ्य वाटतं का की खरोखर एका विशिष्ट जातीला टार्गेट केलं जातं का? बिकॉज बऱ्याचदा इनफॅक्ट फडणवीसांसंदर्भात सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या जातीनिहाय त्यांना ट्रोलिंग केलं जातं. तर तुम्हाला असं वाटतं का की खरोखर जातीने एखाद्याला टार्गेट केलं जातं आणि तुमच्या बाबतीत सुद्धा ते घडलेलं आहे का? फडणवीस जे दावा करतात तुम्हाला वाटतं का की फडणवीसांना सुद्धा त्यांच्या जातीमुळे टार्गेट केलं जातं? नाही, मधल्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये देवेंद्रजींना जातीच्या आधारावर जे टार्गेट केलं गेलं ते वाईट आहे आणि अशा प्रकारचं महाराष्ट्राचं राजकारण पण नाही आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की मी नाही म्हणतो की कोणी काही असलं तरी मी एक ठरवलं की मी जातपात पाळणार नाही आणि मी पाळत नाही. तुम्ही जर कधी माझ्या जवळ काम करणाऱ्या लोकांना विचाराल तर मी कधी याला थारा देत नाही, भारतीय जनता पार्टी पण देत नाही. याचं कारण आम्ही नेहमी म्हणतो की सबका साथ सबका विकास. आम्ही उज्ज्वला योजनेत सिलेंडर दिले, मुसलमानांना दिले, सगळ्यांना दिले, सगळ्या जातीला दिले. गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म भाषा नसते. जे गॅसचं सिलेंडर गरीबाला हिंदूला ज्या भावात मिळतात त्याच भावात मुसलमानांना मिळतं. त्यामुळे हे जातीपातीचं राजकारण जे आहे ते राजकारण आहे. बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट, देर इज अ कॉम्पिटिशन की हे प्रूव्ह करण्यामध्ये की हु इज मोर बॅकवर्ड. आणि म्हणून या अशा प्रकारचं राजकारण सगळ्यांनी मिळून दूर केलं पाहिजे. मानवता, समता, सभ्यता, संस्कृती याच्या आधारावर सर्वसमावेशकता, सहिष्णुता आणि सगळ्यांना बरोबर घेऊन विचाराची मतभिन्नता असेल पण ते राजकारण झालं पाहिजे. मधल्या काळात महाराष्ट्रात थोडंसं जास्तच झालं पण ते महाराष्ट्राला साजेसं नाही आहे असं मला वाटतं. पण तुम्ही जे सांगताय ते तुम्ही काय करता हे तुम्ही सांगताय, पण इथे जे देवेंद्र फडणवीसांचे आरोप आहेत ते तुमच्या विरोधकांवर आहेत की बऱ्याचदा असं पोर्ट्रे केलं जातं की अमुक एक व्यक्ती या समाजाची नाहीये म्हणून ती त्या दुसऱ्या समाजाच्या विरोधातली आहे, जे बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये मराठा विरोधी असल्याचं चित्र दाखवलं जातं. त्या काळामध्ये मला माहिती नाही पण मी सोशल मीडियावर बघितलं की काही तत्व मुद्दामून देवेंद्र फडणवीसांच्या जातीचा उल्लेख करून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. हे मलाही लक्षात आलं. ते अयोग्य आहे, ते योग्य नाही आहे आणि महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसं नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे. नितीनजी, तुमची एकंदरीत जर इमेज बघायला गेलो आपण राजकारणामध्ये तर अजातशत्रू म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. अजातशत्रू हा मी शब्द याच्यासाठी वापरतोय की कारण तुमच्याविषयी ज्यावेळेस विरोधकही ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस ते पॉझिटिव्हली बोलत असतात. हे सगळे जे तुमच्याविषयीचे जे विरोधकांचं पॉझिटिव्ह मत आहे ते तुमच्या राजकारणासाठी आतापर्यंत अडसर ठरलं आहे किंवा ते तुम्हाला घातक ठरलं आहे असं वाटतंय का? कारण मी तोच प्रश्न पुढे घेऊन जातो हा हे त्याच्या मागचं कारण हे असू शकतं. खरं म्हणजे आता मी बोलतो माझ्यावर विश्वास ठेवा, मी कधीच खोटी बोलत नाही आणि मला काही चिंताही नाही कोणाची. जे असेल ते मी माझ्या मनात असेल ते बोलतो. मी तुम्हाला खरं सांगतो की मी कॅल्क्युलेटेड पॉलिटिशियन नाही आहे. मी पॉलिटिशियनच नाही आहे. मी बेसिकली सोशल वर्कर आहे आणि विथ ए कमिटमेंट विथ BJP आयडिओलॉजी अँड RSS आयडिओलॉजी. आणि त्यामुळे मी कधीच याचा विचार केला नाही. मला कुठला PR नाही, मी कोणी आणि आता इतक्यात हेही चांगलं झालं की मी फार थोडं न्यूज चॅनल एखाद्या वेळी बघतो, वर्तमानपत्र एखादा चाळतो आणि मी फार वेळ मिळाला तर मी गझल ऐकतो, गाणे ऐकतो, संगीत ऐकतो. मी स्पोर्ट्समध्ये काम करतो. आता 70,000 खेळाडू खेळले, क्रीडा महोत्सव झाला. मग मी मोठा कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सव केला, रोज 50,000 लोक 16 दिवस यायचे. नंतर मग मी विदर्भ ॲडव्हान्टेज केला, खासदार औद्योगिक महोत्सव. मी आपल्या निरनिराळ्या समाजोपयोगी उपक्रमांमध्ये आपला वेळ घालवतो आणि मी तुम्हाला सांगितलं मी ॲम्बिशियस पण नाही. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व्ह फॉर इट यू विल गेट इट. मी नेहमी सायन्समधल्या आर्किमेडिसचा सिद्धांत लक्षात ठेवतो की पाण्यात तुम्ही कुठली वस्तू टाका, तिचं जेवढं वजन असेल तेवढं पाणी वरती येतं. त्यामुळे आपण लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्यातल्या क्वालिटी, आपल्यातली गुणवत्ता, आपलं काम, लोकांची सेवा वाढवत गेलं पाहिजे आणि जेवढं आपण चांगलं करू तेव्हा लोक आपल्याला नक्कीच सपोर्ट देतात. आता मला जातीपातीचा काही लोक मानत नाही कोणी आणि मी पण मानत नाही. मी पब्लिक मीटिंगमध्ये हे बोललो आहे की जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात. हे बोलण्याचं माझं धाडस आहे.
बिल्कुल नहीं, मतलब बात नहीं करना मेरे यहाँ, सब मेरे है, मैं सबका हूँ. आता याची किंमत मोजायला मी तयार आहे. इट इज अ पार्ट ऑफ माय कन्व्हिक्शन. त्यामुळे मला वाटतं याच्यात हा प्रत्येकाचा व्ह्यू पॉईंट असतो. मी आता जॉर्ज फर्नांडिसांच्या बरोबर लहान पुष्कळ काम केलं, बघितलं त्यांना, अटल बिहारी वाजपेयींना बघितलं, मी संघाचे अनेक मोठे मोठे प्रचारक पाहिले, त्यांच्याबरोबर राहिलो, विद्यार्थी परिषदेत आणि संघात मला खूप चांगलं शिकायला मिळालं. त्यामुळे मी त्या ह्याच्यातून घडलो, त्यातला एक सामान्य व्यक्ती आहो. मी काही फार मोठा नेता, फिलॉसॉफी मोठा फिलॉसॉफर नाही आहो, सामान्य माणूस आहो. सगळं आपलं घर परिवार सांभाळून सामाजिक काम करत असतो आणि चालत असतो. माझ्यातही दोष असतील, आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. माझ्यातही काही दोष असतील, आपण दोष कमी करत राहावे, गुण वाढवत राहावे, समाजाची सेवा करत राहावी आणि चालत राहावं. एवढं मला कधी मी हिशोब नाही लावला की मला कोणतं पद मिळालं. मी बायोडाटा छापला नाही, कटआउट लावले नाही, हार घेऊन कोणाच्या स्वागताला गेलो नाही, मला जायचंही नाही. जे होईल ते होईल. मी आहे तसा आहे, तसाच राहीन, तसाच जगीन, तसाच चालेल. मला कुठलं पद मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक. शांततेने आपलं काम करत राहणं आणि चालत राहणं हा छोटासा सामान्य मार्ग पत्करून त्यावर चालणारा एक छोटा सामान्य व्यक्ती म्हणूनच मला राहायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तुमच्या एकंदरीत बोलण्यातून असं वाटतंय की ते तुम्ही ऑप्टिमिस्टिक नाहीत राजकारणामध्ये, पण ती अशी एक खंत वाटते का तुम्हाला की कारण तुम्ही यापेक्षा जास्त डिझर्व करत होतात आणि कुठेतरी तुमचं जी एकंदरीत इमेज जी आहे विरोधकांमध्ये असेल किंवा सर्वांमध्ये असेल ती तुम्हाला अडसर ठरते, याचंही उत्तर तुम्ही अजून दिलेलं नाही. मी हे अडसर वगैरेचा विचारच नाही करत कधी. तुम्ही काय बोलता, तुम्ही काय दाखवता, तुम्ही कोणती न्यूज छापता, कोणतं पेपर काय छापते, मला काही घेणं नाही. माझे कन्व्हिक्शन, माझी कमिटमेंट, मी ॲम्बिशियस नाही आणि माझ्या अवकादीपेक्षा हैसियतपेक्षा, हे बघा मी तुम्हाला गमतीने सांगतो, मी 11वीत असताना 75 साली इमर्जन्सी आली. मी ते सायक्लोस्टेन मशीन चालवायचं, माझं हस्ताक्षर खराब होतं. त्या वर्षी माझा मार्क पर्सेंटेज कमी झाला, मला 52% मार्क मिळाले. 49.26% मला सायन्स ग्रुपमध्ये मिळालं. माझ्या बहिणींची, आईची, सगळ्यांची इच्छा होती मी इंजिनियर व्हावं. मी इंजिनिअरिंग कॉलेज करता डिस्क्वालिफाय झालो. आता मला 8 डिलीट्स मिळाल्यात, 8 मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या मिळाल्यात, 4 ॲग्रिकल्चर सायन्स. मी डॉक्टर लावत नाही. मला लोकांना तुम्हाला 8 डिलीट मिळून तुम्ही का लावत नाही? मी म्हटलं जो माणूस इंजिनियर नाही होऊ शकला, डिस्क्वालिफाय झाला, मी डॉक्टर काय लावू? त्याच्यामुळे मला म्हणजे हे कुठे मी नम्रता वगैरे सहज काहीतरी नाटक वगैरे म्हणून मला मी आहे तसा आहे. मला संध्याकाळी म्हणजे तुम्ही काय विचार करता, तुमच्या मनात काय विचार येतो? म्हटलं रोज रात्री दिल्लीत असताना माझ्या मनात एकच विचार येतो. म्हणजे कोणता विचार येतो की आज कोणत्या हॉटेलमध्ये जायचं आणि काय खायचं, हाच विचार येतो, दुसरा काही येत नाही. की आज काय खायचं, आज मेक्सिकन फूड कुठे मिळेल, ते चायनीज कोणतं झालं, ते इकडला काय वडापाव कुठं आहे. ते मुंबईत आल्यावर काय करतो, 11 वाजल्यानंतर हॉटेल माझे ठरलेले आहेत, त्यांना फोन करतो की रश कम हो गया क्या, बोले कम हो गया, मैं आ रहा हूँ, ज़्यादा बताना नहीं किसी को. चुपचाप जातो, सगळं भरपूर खातो, 12-1 वाजता निघतो, आपल्या घरी येतो. मी आपलं आयुष्य आपल्या आनंदात जगतो. मला काय घेणं देणं नाही, कोणाशीच नाही. मी कोणाबद्दल नाराजी नाही आहे, मी कोणाला निग्लेक्ट करत नाही. मी आपल्या आनंदात आपलं आयुष्य जगत असतो, आपलं काम करत असतो. म्हणजे मिशन म्हणून जे स्वीकारलं आहे त्यातून मिळणारं जॉब सॅटिस्फॅक्शन खूप मोठं आहे. मी आता आशियातली सगळ्यात मोठी टनेल बांधतो आहे कारगिलच्या खाली, ती बघितल्यावर मला आनंद झाला. मी आता 2 लाख कोटी रुपयाच्या 276 किलोमीटर टनेल बांधतो आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला, आता जवळपास पूर्ण होत आला. दिल्ली डेहराडून किती ठिकाणी काम करतो, लोक भेटतात, त्यांना आनंद होतो. आता मला भेटायला लोक देशातून येतात आणि मला सांगतात की तुम्ही आमच्याकडे असं झालं तसं. आता अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, तुम्ही जा तिकडे. आणि मग तिथला ऑटो रिक्षावाला सांगतो आपल्या इथल्या मराठी माणसाला, अरे तुम नागपूर क्या आहे क्या. मला अनेक लोक गेले आणि सांगतात महाराष्ट्रातून आले, म्हटलं हॉटेलवाला म्हणतो मला पैसे नाही देणार तुमचे, तुम जो खाना खा लो. तर हे जे प्रेम लोकांचं मिळालं हे कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे आणि मी त्यात खुश आहे. मला कुठल्याही प्रकारे जे मिळालं त्याच्यात मी 100% खुश आहे. मला कशाची खंत नाही आहे आणि परमेश्वराने माझी जी अवकात आणि हैसियत आहे त्यापेक्षा जास्तच दिला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.
2019ला ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामधला संवाद तुटलेला होता आणि उद्धव ठाकरे आता नवीन सरकार स्थापन करणार असं ज्यावेळेस सांगितलं जात होतं, त्यावेळेस नितीन गडकरी उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील असं एक समोर आलं होतं आणि तुम्ही त्यामध्ये पुन्हा आणखी युती कशी होईल भाजपसोबतची असं त्यावेळेस बोलला होता. तर त्यावेळेस ठाकरेंकडनं असं म्हणणं आलं होतं की तुम्ही मुख्यमंत्रीपदाचं बोलत असाल तरच नितीनजींनी मातोश्रीवर यावं. 2019 नंतर तुमचं आणि उद्धव ठाकरेंचं कधी बोलणं झालं? अनेक वेळा होत असतं. राजकारणामध्ये अलायन्स तुटली म्हणून आपण बोलत नाही असं कधी होत नाही. सगळ्यांशी माझे संबंध बोलत असतो, पण जेव्हा खाजगी चर्चा ज्या होतात त्याच्यावर पब्लिकली कधी टिप्पणी करू नये हे इथिक्स आहे राजकारणातलं. त्यामुळे आपसात काय चर्चा झाली या सगळ्या बाबतीत माझं बोलणं काही बरोबर होणार नाही. समोर आहे आणि भाजपकडून सुद्धा प्रचार सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सातत्याने विरोधकांना डायनेस्टिक पॉलिटिक्सबद्दल विचारतायत, त्यांच्यावरती टीका करतायत. ममता बॅनर्जी असतील, उद्धव ठाकरे असतील, अखिलेश यादव असतील किंवा काँग्रेस असेल, गांधी परिवार असेल. हे जरी सगळं खरं असलं तर भाजपची जी 2 याद्या आल्या लोकसभेच्या उमेदवारांच्या ज्या याद्या आल्या त्याच्यामध्ये बहुतेक नावं ही घराणेशाहीतूनच आलेली आहे. तर आता हे सगळं असताना भाजपने असं ठरवून घेतलं आहे की जर आपल्याला निवडणुका जिंकायच्या असतील तर घराणेशाहीतल्या लोकांना उमेदवार द्याव्याच लागतील, असं काही म्हणजे भाजपने गृहीत धरलं आहे का? बघा, कोणाचा मुलगा असणं हा गुन्हा नाही आहे, पण त्या मुलाला किंवा मुलीला किंवा पत्नीकरता जो एक्झिस्टिंग खासदार आहे त्यांनी तिकीट मागणं बरोबर नाही. जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर नक्कीच ते तिकीट जे आहे ते त्याला दिलं जातं, त्यात काही गैर नाही आहे. पण परिवारवाद केव्हा येतो? जेव्हा ज्या पदावर जो असतो तो म्हणतो पहिले मी निवृत्त होतो पण माझ्या मुलाला तिकीट द्या, तर त्यांनी मागणं हे बरोबर नाही. जनतेने त्यांच्या मुलाला चॉईस करणं हे चालू शकतं, ते योग्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारला वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्सेस आहेत. त्यामुळे भाजपमध्ये केवळ कोणीतरी आज माझा कोणी मुलगा मुलगी राजकारणात नाही, कोणी तिकीट मागत नाही. मी त्यांना सांगितलं की माझी जे काही संपत्ती आहे ती तुमची आहे, पण माझी राजकीय संपत्ती जी आहे त्याच्यावर अधिकार फक्त कार्यकर्त्यांचा आहे. ज्या कार्यकर्त्यांनी मला मोठं केलं, ज्या पक्षाने मोठं केलं त्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. माझं एक कन्व्हिक्शन आहे. सध्या अशा गोष्टी घडताना पाहायला मिळतात ज्या भूतोन भविष्याती घडलेल्या आहेत. देशाच्या राजकारणात अशी कुठली गोष्ट जास्त झाली असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही विकासाचं, टेक्नॉलॉजीचं सुद्धा राजकारण केलेलं आहे असं तुमच्याबद्दल बोलताना म्हटलं जातं. सध्या देशामध्ये जात, पात, धर्म या गोष्टींना खूप महत्त्व आलेलं आहे. तर एकंदरीतच देशाच्या उत्थानासाठी किंवा देश चांगल्या पद्धतीनं पुढे जायला हवा याच्यासाठी कुठली गोष्ट कमी करायला हवी असं तुम्हाला वाटतं? तुमचं प्रामाणिक मत हवं आहे, भाजपच्या नेत्याचं मत नको आहे. असं आहे, विकासाचं राजकारण झालं पाहिजे. गावगरीब मजदूर शेतकऱ्याच्या कल्याणाचं राजकारण झालं पाहिजे. केवळ 4च जाती आहे देशात. एक आहे महिला, एक आहे युवक, एक आहे कामगार आणि एक आहे शेतकरी. या सगळ्यांना आपण कसं कल्याण करता येईल ते राजकारण केलं पाहिजे असं माझं मत आहे. जे जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सचं आधार राजकारण होतं ते गैर आहे, चुकीचं आहे. ते बदलवलं पाहिजे आणि माणूस हा जातीने नाही गुणांनी मोठा आहे या संकल्पनेवर विचार करून पुढे गेलं पाहिजे. पण खरी अडचण काय आहे की बोलताना सगळे बोलतात पण वागताना मात्र तसे वागत नाहीत. मी हे ठरवलं आहे की जे बोलायचं तसंच वागायचं आणि याची किंमत जर मोजावी लागली तर राजकारणात मोजायची, हरकत नाही. नुकसान झालं तर झालं, पण आपण असंच चालायचं हे ठरवलं आहे आणि मी त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं एखादी गोष्ट बदलवायची असेल तर दुसऱ्याकडे बोट टाकण्यापेक्षा पहिले आपण बदललं पाहिजे आणि आपण त्या बदलानुसार चाललं पाहिजे. आपण हळूहळू चालायला लागलो की लोक येतील, संख्या वाढेल आणि आपोआप बदल घडेल असा माझा विश्वास आहे. जे विरोधी वागतात आहेत त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांना समजावून सांगून आपल्याबरोबर घेणं हे जास्त योग्य आहे. नितीनजी, नागपूरच्या जनतेसोबत आपण कुठले कामं घेऊन जाल हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकत नाही, कारण तुमचं काम विजिबल आहे. नागपुरात मेट्रो दिसते, रस्ते दिसतात, तुम्ही बांधलेलं सगळं काम. पण ज्यावेळी गेल्या पावसाळ्यात नागपूर तुंबलं, एक नागपुरातली जी पॉश वस्ती म्हणून ओळख आहे ती पाण्याखाली गेली, तर तिथे सिमेंटचे रस्ते बांधले, त्यामुळे हे झालं.
असा लोकांचा तिथला रोष होता, लोकांचा आरोप होता. तर याकडे तुम्ही कसं बघता? आणि एक नागपूरचा खासदार म्हणून नागपूर यानंतर पाण्याखाली जाणार नाही अशी काही तुम्ही उपाययोजना करणार आहात का? अंबाझरीचा ओव्हरफ्लो झाला आणि नागनदीचं पाणी शंकरनगर आणि काही भागात शिरलं. 85 जवळचा पूल वाहून गेला. त्याची कारणं आम्ही शोधली. अंबाझरीच्या बंधाऱ्याचं काम इरिगेशनला दिलं आहे. सगळे पूल जिथे होते त्याच्या आतमध्ये ते सगळे नव्याने पाडून नव्याने बांधणं सुरू आहे. 85चा पूल बांधला, आता अंबाझरीच्या जवळचा पूल बांधतोय. नाला नागनदी मोठी करतोय. नागनदीतील जेवढे कन्स्ट्रक्शन आले होते ते सगळे आपण तोडलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता यावर्षी पावसाळ्याच्या आतच ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं जे घडलं ते दुर्भाग्यपूर्ण होतं. त्यात नक्कीच काही त्रुटी होत्या, त्या सगळ्या सुधारून पुढल्या वर्षी असं संकट येणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे. पण सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधले म्हणून हे झालं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचा अर्थार्थी याच्याशी संबंध नाही. गडकरीजी, गेल्या 10 वर्षात तुम्ही जी जी आश्वासनं दिली ती सगळी पूर्ण केली. रस्ते बनतायत, विकास होतोय, पण जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते बनतायत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट्सची संख्या सुद्धा वाढतीये. तर हे प्रमाण कमी करण्यासाठी, हे टाळण्यासाठी काहीतरी वेगळा पर्याय तुमच्या मनात आहे का? मी 10 वर्षामध्ये हा एकच विषय आहे की ज्यात मी अयशस्वी झालो आहे. आपल्या देशात 5 लाख ॲक्सिडेंट होतात, 1,68,000 मृत्यू होतात आणि 18 ते 34 वयोगटात 60% लोकांचे होतात. 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात. 3% GDPचं नुकसान होतं. मी 10 वर्ष माझ्याकडनं काही बाकी ठेवलं नाही. खूप प्रयत्न केले, पण ॲक्सिडेंट कमी होण्याच्या ऐवजी वाढले. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट चांगला आहे, तुम्ही त्यात मदत करा. पुणे मुंबई हायवेवर 50% ॲक्सिडेंट आणि डेथ कमी झाल्या. इथे सेव्ह लाईफ फाउंडेशनने त्यांनी रोड सेफ्टी ऑडिट केलं आणि त्यातून सुधारणा केल्या. कालच नागपूरचे जिल्ह्याचे SP हर्ष पोद्दार आणि नागपूरचे कलेक्टर आणि त्याचप्रमाणे पियुष तिवारी सेव्ह लाईफ फाउंडेशन करार झाला. माझ्याचकडे कार्यक्रम झाला आणि आता नागपूर जिल्ह्यात 968 लोक वर्षाला मृत्युमुखी पडतात. त्यांनी एकही मृत्यू होणार नाही अशा सगळ्या सुधारणा हातात घेतल्या आहेत. नागपूर शहरात या कार्यक्रम मी हातात घेणार आहे. आणि म्हणून ब्लॅक स्पॉट जे आहेत, कुठे रोड इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या सगळ्या गोष्टी सुधारणा झाल्या. शेवटी ह्युमन बिहेवियर महत्त्वाचं आहे. आपण रेड सिग्नल निघाला तर थांबलं पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स घेतलं पाहिजे, लेन डिसिप्लिन पाळली पाहिजे, ओव्हर स्पीड जाता कामा नये. या जनतेच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. मी 10 वर्ष खूप प्रयत्न केला, पण मला यश तर मिळालंच नाही, उलटं अपयश मिळालं आणि मरणाऱ्यांची संख्या वाढली. हे माझं या 10 वर्षातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. मी खूप प्रयत्न केले, सातत्याने करतो आहे, आणि पुढेही करत राहीन. पण कदाचित अजून प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही सहकार्य करा आणि आपल्या देशाला आपण अपघात मुक्त करण्याचा प्रयत्न करू. मी डिक्लेअर केला आता की 2030पर्यंत आपण 50% ॲक्सिडेंट आणि 50% मृत्यू कमी करू. बघूया काय होतं ते. पण आज तरी मात्र या आकडेवारीत मी अपयशी झालो याची मला खंतही आहे आणि दुःखही आहे. नितीनजी, खरं तर ही चावडी संपणारच नाही, कारण 1 तास उलटून गेला आणि तुम्ही जवळपास सगळ्याच प्रश्नांना उत्तरं देत आहे. आणि तुम्हाला बऱ्याच दिवसापासून आम्ही खरं तर चेस करत होतो की तुम्हाला आम्ही चावडीवर घेऊन यायचं आहे. आज या टेलिकॉन्फरन्सिंगने का होईना पण तुम्ही आमच्याबरोबर जॉईन झालेला आहात. पण जाता जाता मी आज आता बाकीच्यांचे पण प्रश्न ऐकत होतो, तुमची उत्तरं पण ऐकत होतो. कुठेतरी मला असं जाणवतंय की तुम्ही राजकारणाला विटलात, तुम्ही पॉलिटिकल फिलॉसॉफर झालेला आहात पॉलिटिकल लीडरपेक्षा. हा तुमचं ट्रान्सफॉर्मेशन मला फारच वेगळ्या पद्धतीने जाताना दिसतंय. काय त्याचं कारण काय आहे एवढं? नाही, मी राजकारणाला विटलो असं नाही किंवा मला राजकारण सोडणार आहे असंही नाही. प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा तुम्ही इतर गोष्टीचा उल्लेख करता तेव्हा राजकारण बघणारे लोक म्हणतात की आता राजकारण सोडायच्या मूडमध्ये आहे, निवृत्तीच्या मूडमध्ये आहे किंवा यांना आता याच्यात इंटरेस्ट नाही. मला असं वाटतं माणूस राजकारणात काम करतो ही एक प्रक्रिया असते. मी वेगवेगळ्या स्वरूपात काम केलं. स्टुडंट लीडर होतो पहिले विद्यापीठाचा, त्याच्यानंतर मग युवकांचा अध्यक्ष झालो, मग पार्टीचा सेक्रेटरी झालो,
मग मी साखर कारखान्यात गेलो, मग शेतकऱ्यांमध्ये काम करायला लागलो. 3 साखर कारखाने चालवतो. मधल्या काळात मी ग्रॅज्युएटचा आमदार होतो, 4दा निवडून आलो, 1दा अनापो झालो. नंतर मग मी महाराष्ट्रात मंत्री झालो, नंतर विरोधी पक्षाचा झालो, आता पक्षाचा अध्यक्ष झालो, मग दिल्लीत गेलो. मी सगळ्या भूमिकेतून काम करणारा आता मला सगळ्याच भूमिकेत काम करायचा मला संधी मिळाली. पण समाजाचं हित, देशाचं हित आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं हित, समृद्ध संपन्न शक्तिशाली हिंदुस्थान, म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबी, भूकमारी, बेरोजगारी, महागाईपासून मुक्त समाज, अशा प्रकारचं स्वप्न आपण बघितलं आहे. काही प्रमाणात ते पूर्ण झालं आहे, पण अजूनही पूर्ण व्हायचं आहे. त्याकरता सातत्याने काम करणं हेच राजकारण आहे, असं माझं पहिलंही मत होतं, आजही आहे. आणि आता बाकी सत्ताकारण चालू आहे, ते करणारे करत आहेत, त्यांचं त्याच्या प्रकारे प्रत्येकाची भूमिका आहे. पण मला वाटतं की याच्यातलं बेसिक काम जे आहे त्याला आता आयुष्यात आपण जास्त वेळ दिला पाहिजे. पण हे मी म्हटलं तर लगेच गडकरींना निवृत्तीचे वेध, ते आता राजकारण सोडणार, अशा उलट्या तिलट्या न्यूज छापतात. त्यामुळे मी सांगतो, मी राजकारण सोडणार नाही, मी काम करत राहीन. पण माझा राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. पॉलिटिक्स द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म, हे माझं कन्व्हिक्शन आहे. आणि त्याकरता आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ देऊन लोकांचे अश्रू पुसण्याकरता, शेतकरी शेतमजुराचं कल्याण, आता मी स्मार्ट विलेज तयार करतो आहे. मी वॉटर कॉन्झर्वेशनवर मला 4 डिलीट मिळाला, त्यात एक त्याचा विषय आहे. मी 1000 अमृत सरोवर बांधले, माझ्या NGOला वर्ल्ड पुरस्कार मिळाले. त्यामुळे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत समाज, आता वाशिम जिल्ह्यात काम करायला लागलो, वर्धा जिल्ह्यात काम केलं, नागपूर जिल्ह्यात काम केलं. मी आता तुम्हाला खेळायची आहे अजून, ग्रीन हायड्रोजन अजून लांब पारी तुम्हाला खेळायची आहे अजून. हा, पूर्ण खेळणार आहे मी जोपर्यंत माझी प्रकृती, स्वास्थ्य चांगलं. आता एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो, माझी 50 वर्ष मी इनडिसिप्लिन, अनऑर्गनाइज आयुष्य जगलो. आता मी रोज उठून सकाळी 1.5 तास प्राणायाम, व्यायाम करतो आणि खाण्यावर मी पुष्कळ कंट्रोल केला. आता माझं वजन जेव्हा तुमच्या मुंबईत मी होतो 135 किलो होतो, आता मी 90 किलो आहे, म्हणजे 45 किलो वजन कमी केलं आहे. पण माझं खाणं कमी झालं, पण खाणं कमी झालं, पण खाण्यावरची नियत कमी नाही झाली आहे. त्यामुळे मी आता थोडं खातो. पण मी आता यातून, या सगळ्या याच्यातून पुष्कळचं माझ्या चेहऱ्यावरही फरक आला. लोकही मला सांगतात की तब्येत तुमची चांगली वाटते. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, पहिली प्रायोरिटी आपली हेल्थ, सेकंड आपली इमानदारीची वेल्थ, आणि मग राजकारण करा. राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात आपले रोजीरोटी पहिले चांगली करा आणि मग समाजाची सेवा करा, असं मी माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. नितीनजी, तुम्ही फार दिलखुलासपणे बोललेला आहात आज सुद्धा, आणि तुम्ही म्हणालात तसं कमीत कमी माझी अपेक्षा आहे की आजच्या तुमच्या स्टेटमेंट्समधनं काही अजून वेगळे अर्थ निघणार नाहीत, कारण आता निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीच्या काळामध्ये वेगळे अर्थ काढणं हे फार चुकीचं राहील. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही जसं म्हणालात तसं खाण्यावरचं प्रेम कमी नाही झालंय, म्हणजे नियत कमी नाही झालेली आहे. प्रेम अजूनही आहे तुमचं खाण्यावरती. त्याच पद्धतीने मला असं दिसतंय की राजकारणावरची नियत तुमची कमी नाही झाली. अरुण दातेचं मराठी गाणं आठवतं ना, आपल्या मंगेश पाडगावकरांनी त्याचं केलेलं आहे, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. किती सुंदर मराठी भावगीत आहेत. आता सुधीर फडकेंनी, मग श्रीधरनी, नंतर अरुण दातेंनी, आणि मी अजूनही दिल्लीत ऐकत असतो ते. आणि त्याच्यामागे कसं असतं, नुसतं संगीत चांगलं करायला ऐकतच नाही, ती शब्द रसगुल्ल्यासारखी असतात. त्या शब्दांचा भावार्थाचा आनंद घेत आपण जेव्हा ते ऐकतो तेव्हा ती फिलॉसॉफी आपल्याला वेगळा आनंद असते. मला आजही अरुण दातेंची गाणे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, ही किती मोठी फिलॉसॉफी आहे. आणि हा आनंद तुम्ही पत्रकार म्हणून पण घ्या, आणि तुम्ही पण आनंदात राहा. प्रमोशन मिळालं नाही तरी खुश राहा, नाही मिळालं तरी खुश राहा, पगार वाढला तरी खुश राहा, आणि नाही वाढला तरी खुश राहा. चलते रहो, खुशी से रहो, हेच खरं जीवनाच्या आनंदाचं द्योतक आहे. नाही, तुमचे हे शेवटचे शब्द माझ्यासाठी खरोखरच रसगुल्ल्यासारखे आहेत, आणि तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत की तुम्ही माझ्या टीमला ही गोष्ट समजावून दिलीत की उद्या काही झालं तरी सुद्धा खुश राहा म्हणून. पत्रकारांनी आणि राजकारण्यांनी खुश राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण फार महत्त्वाचं काम त्यांच्याकडनं सुरू असतं. लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट.
लोकमान्य टिळकांनी सांगितलं, तो ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. तो जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्वाचा आहे. ते आनंदात जगा, खुशीत जगा आणि जीवनाचा आनंद घ्या. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे बाळगावकरांचे शब्द नेहमी लक्षात ठेवा. दॅट नोट खरं तर चावडी संपवणं याच नोटवरती अत्यंत आवश्यक आहे. महत्वाचे शब्द नितीन गडकरींनी सांगितलेले आहेत. पण आता पुढचे 2 महिने मात्र राजकारणासाठी आम्हाला डिवोट करावे लागणार आहेत आणि साहजिकच आहे नितीन गडकरींना सुद्धा पुढचे 2-2.5 महिने त्यांच्या मतदारसंघात फिरायचं आहे, महाराष्ट्रात फिरायचं आहे आणि देशात सुद्धा त्यांना जाऊन कदाचित प्रचार करावा लागेलच त्याच्यामध्ये. पण आज तरी सुद्धा वेळात वेळ काढून नितीनजी तुम्ही आम्हाला भरपूर वेळ दिलात, आमच्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही उत्तर दिलीत, ह्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुमचा प्रचार बघायला आम्ही नागपूरमध्ये येणारच आहोत. त्यावेळेस पुन्हा एकदा आपली मुलाखत, आपली भेट होईलच अशी अपेक्षा मी ठेवतो. आणि मुंबई तकच्या प्रेक्षकांनी सुद्धा ज्यांना या नितीन गडकरींच्या चावडीबद्दल, त्यांच्या स्टेटमेंट्सबद्दल काही कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणि मुंबई तकची चावडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मुंबई तकचं यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.